प्रकाश आंबेडकर यांनी खुशाल यात्रा काढावी असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या यात्रेवरून जरांगे पाटील यांनी या ठिकाणी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळते। मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटलांनी आंबेडकरांच्या आरक्षण यात्रेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत आणि 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी थोड्याच वेळापूर्वीची पत्रकार परिषद घेतली होती त्यामधून जाहीर केलं होतं। या यात्रेची सांगता 7 ते 8 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे आणि यावरून आता जरांगे पाटील जे मराठा आंदोलक आहेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबाबत सरकार गंभीर आहे का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारलेला होता। तर ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र पाठवू असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जी वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडते ती गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची। त्याच दिवशी धुळेवाड्याला जायचं पुण्यामध्ये। आरक्षण बचाव यात्रा काढणारे प्रकाश आंबेडकर यांनी 25 तारखेपासून एससी एसटी आणि ओबीसी आरक्षण बचावण्यासाठी आता त्यांनी काय काढावं आणि काय नाही काढावं आम्ही कसं सांगू शकणार आहे काढा किंवा नका। मी मात्र आणि माझा गरीब मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणजे घेणार। तर मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा उपोषण सुरू होतं त्यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि आता प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण यात्रा निघणार आहे आणि ते या ठिकाणी वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत। श्रीमंत मराठ्याने जो वाद लावलाय तो काय स्वरूप घेईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहे। आम्ही पण तेच म्हणतो ना की ही गरजवंत गरिबांची लढाई आहे। गरिबांचे मराठ्यांचे लेकरं कधीच मोठे व्हावेत हे 70 वर्षात कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही किंवा जे पक्ष सत्तेत आले त्यांना मराठ्यांनीच सत्तेत आणलं। त्यांना कधीच वाटलं नाही की मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हावं म्हणून। श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे श्रीमंत मराठा म्हणजे काही सत्तेत पण नाही आहेत, श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते, जे राजकारणात मराठी होते, ज्यांना पूर्ण ताकदीनं गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं त्या नेत्यांना, त्या आमदारांना, त्या मंत्र्यांना, त्या खासदारांना पक्ष कुठला असू द्या, महायुती असू द्या, त्यांची महाविकास आघाडी असू द्या, यांना मोठं केलं पण यांच्या मनात मात्र गोरगरिबांना मोठं होऊ द्यावं हे नव्हतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।